मिरजेत माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून 8 ते 9 हजार बांधकाम कामगारांची विक्रमी नोंदणी। योजनेतून घर बांधण्यासाठी आर्थिक मदत, मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, लग्नासाठी मदत। माजी नगरसेवक योगेंद्रदादा थोरात यांनी रस्ते, गटारी, पिण्याचे पाणी, पथदिवे, आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देऊन प्रभाग 20चा कायापालट केला आहे। ही विकास कामे करत असताना प्रभागाच्या हद्दीबाहेर जाऊन बांधकाम कामगार योजनेची नोंदणी करून सुमारे 8 ते 9 हजार बांधकाम कामगारांना यांच्या खऱ्या अर्थाने लाभ दिला आहे। या योजनेतील लाभार्थ्यांना भांडी वाटप, सुरक्षा पेटी, त्याचबरोबर बांधकाम कामगारांना घरे बांधण्यासाठी निधी, मुलांना शिक्षणाची शिष्यवृत्ती, मुलांचे लग्न यासाठी सर्व योजनेतील पैसे मिळण्यासाठी त्यांनी बांधकाम मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे। योगेंद्र थोरात यांच्या भाषणाखाली रिजवान भाभी शेख यांनी बांधकाम कामगारांच्या घरोघरी जाऊन या विक्रमी नोंदीला हातभार लावला आहे। आज कनवाडकर हौद येथील 171 बांधकाम कामगार लाभार्थ्यांना भांडी वाटप करण्यात आले। यावेळी बांधकाम कामगारांनी त्यांच्या व त्यांच्या निस्वार्थ कार्याबद्दल आभार मानले। योजनेच्या अंतर्गत आज प्रभाग 20 मध्ये कनवाडकर हौद येथे 171 बांधकाम कामगारांना भांडी वाटप करण्यात आलेलं आहे। आपण पाहत आहात की याच्या आधी पण जवळजवळ 7,500 ते 8,000 जवळजवळ आता 9,000 लोक झाले असतील। प्रभाग 20 मध्ये असतील, 5 मध्ये असतील, 6 मध्ये असतील, मिरजमध्ये असतील, मिरज तालुक्यातले असतील, अशा बांधकाम कामगारांना आपण लाभ मिळवून दिलेला आहे। काही अंशी या भागात आम्हाला काम करू दिलेलं नाही काही लोकांनी, दुसऱ्या कोणत्या तर माध्यमातून त्यांच्या शेतांपर्यंत आम्ही रोड केलेले आहेत, त्यांच्या दुसऱ्या व्यवस्थेचा आम्ही हातभार लावलेला आहे। तसंच त्यांना शासकीय योजनांमधून लाभ मिळवून दिलेला आहे। आता ही बांधकाम कामगारांना फक्त भांडी पेटीपुरतं मर्यादित न ठेवता त्यांच्या मुलांच्या स्कॉलरशिप आलेल्या आहेत, त्यांच्या मुलींच्या लग्नाला पैसे आलेले आहेत, त्यांच्या घरबांधणीला पैसे आलेले आहेत, कुठं चुकून त्यांचा कुठं अपघात झाला तर त्याचं फ्रीमध्ये ऑपरेशन होत आहे। अशा बऱ्याच योजना आमच्या आणि रिजवाना भाभींच्या माध्यमातून या भागात झालेल्या आहेत। आज त्याच्यातला एक टप्पा म्हणून हे 171 कामगारांना भांडी वाटप, अक्षय तृतीया आहे, बसवेश्वर महाराजांची जयंती आहे आणि उद्या कामगार दिन पण आहे। या औचित्य साधून आम्ही आज हे वाटप केले।